आणि ते शेण जर कुजलेलं असलं तर काहीच आपला फायदा जो आहे तो त्या शेणामध्ये जे आहे तो होत नाही आणि ते गांडूळ खत जे आहे ते तयार होत नाही. मित्रांनो नमस्कार मंडळी, मी प्रथमेश आणि मी करतोय वर्मी कंपोस्टिंगचा बिझनेस. तर हा बिझनेस स्टार्ट करताना मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला कसं शेण याच्यामध्ये निवडावं लागते आणि कोणत्या प्रकारचं शेण जे आहे ते निवडावं लागते ते आपण या रील्स मध्ये जे आहे ते डिस्कशन करणार आहे. सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला 3 महिन्याच्या अंदरचं शेण जे आहे ते निवडावं लागते. ते जास्त जे शेण आहे ते कुजलेलं नसलं पाहिजे. आणि एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्या शेणामध्ये जे आहे कुजलेल्या किंवा थोडंफार कुजलेल्या पण आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये हुमणी अळीचं प्रमाण खूप जास्त कमी असलं पाहिजे. आणि हुमणी अळी जर असेल मित्रांनो तर ती तुम्ही जे आहे ती वेचून साईडला टाका. आणि साईडला टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे शेण आहे ते उपयोगात घेऊ शकता. 3 महिन्यानंतरचं शेण जे आहे ते खूप जास्त कामाचं नसते, कारण ते ऑलरेडी खूप जास्त कुजलेलं असते. म्हणजे कुजलेलं जे शेण असते मित्रांनो ते गांडुळांना चालत नाही, कारण त्यांचं जे अन्न असते तेच हे शेण जे आहे ते असते. आणि ते शेण जर कुजलेलं असलं तर काहीच आपला फायदा जो आहे तो त्या शेणामध्ये जे आहे तो होत नाही आणि ते गांडूळ खत जे आहे ते तयार होत नाही मित्रांनो. तर त्याच्यामुळे तुम्ही 3 महिन्याच्या आतमधलं शेण जे आहे ते गांडूळ खत तयार करण्यासाठी जे आहे ते घेऊन या. आणि शेण कसं निवडायचं खाली मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे शेण जे आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे. तर इथं तुम्ही बघू शकता शेण कसं आहे ते. हे शेण तुम्ही जे आहे ते गांडूळ खत बनवण्यासाठी जे आहे ते खूप जास्त उपयोगात जे आहे ते येते मित्रांनो. तर बाकीची इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण नेक्स्ट रील मध्ये पाहू.